आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। शिवसेना भवनासमोर ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशा आशयाचे बॅनरवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचा एकत्रित फोटो। दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं ही मनसे आणि शिवसेनेमधील काही कार्यकर्त्यांची भूमिका, अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया। ठाकरे बंधूंना कुणाच्या सल्ल्याची गरज नाही, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना एकत्र यायचं असेल तर कुणीही रोखू शकत नाही, शिवसेना भवनासमोरील बॅनरवरून प्रकाश महाजन यांची प्रतिक्रिया। आमदार जितेंद्र आव्हाड यांना धक्का, 3 निकटवर्तीयांनी जितेंद्र आव्हाडांची साथ सोडली। आव्हाडांचे निकटवर्तीय अभिजित पवार, हेमंत वाणींचा अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीत पक्षप्रवेश। ठाण्यामधून याआधी संघटनेमधून अनेक लोक सोडून जायचे, मी वरिष्ठांना सांगितलं काहीतरी चुकीचं आहे, सोडून जाणारे कसे चुकीचे असतील, नाव न घेता आव्हाडांच्या कार्यशैलीवर अजित पवार यांची टीका। ठाकरेंच्या शिवसेनेमधील नेत्यांची शिवसेना भवनातील बैठक संपली, पक्षातील डॅमेज कंट्रोल रोखण्यासंदर्भात बैठकीमध्ये चर्चा झाली। नाराजीच्या चर्चेनंतर भास्कर जाधवांनी आज बैठकीला उपस्थिती लावली। 1 रुपयात पीक विमा ही सुद्धा फसवणूक आहे, अधिकाऱ्यांना हाताशी धरून सरकारची तिजोरी लुटली गेली, स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांचा आरोप। हर्षवर्धन सपकाळांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला, माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंकडून हर्षवर्धन सपकाळांनी पदभार स्वीकारला। 5 वर्षांनंतर महाराष्ट्रामध्ये आपली सत्ता येईल, काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारताच सपकाळांचा निर्धार, डंके की चोट पर सांगतो काँग्रेसची सत्ता आणणार, हर्षवर्धन सपकाळ यांचा विश्वास। के बाद यहाँ पर सत्ता लाना है कांग्रेस की, और वो भी लाना है डंके की चोट पे, और उस वक्त एक नेता हमारा मैं मुख्यमंत्री होंगे। हर्षवर्धन सपकाळांच्या नियुक्तीमुळे काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी, हर्षवर्धन सपकाळ पदभार स्वीकारताना काँग्रेस नेते गैरहजर राहण्याची शक्यता, मी नाराज नाही, माझे हर्षवर्धन सपकाळ यांना शुभेच्छा, काँग्रेस नेते नितीन राऊतांची प्रतिक्रिया। संदीप नाईक पुन्हा भाजपमध्ये घर वापसी करणार असल्याची सूत्रांची माहिती, महापालिका निवडणुकीच्या आधी गणेश नाईकांचे पुत्र पुन्हा भाजपवासी होणार अशी माहिती। डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांचं 1 दिवसीय उपोषण मागे, रोहित पाटलांच्या मध्यस्थीने उपोषण मागे घेतलं, 30 तारखेपर्यंत वाट बघणार, अन्यथा अमरण उपोषण करणार, चंद्रहार पाटलांची प्रतिक्रिया। चंद्रहार पाटलांच्या मागण्यांबाबत शासन दरबारी प्रयत्न करू, रोहित पाटलांचं आश्वासन, आमच्या विनंतीनंतर त्यांनी उपोषण सोडलं, रोहित पाटील यांची प्रतिक्रिया। पिंपरी चिंचवडच्या मोरवाडी भागामध्ये 2 गटांमध्ये हाणामारी, 2 गटात लाठ्या काठ्यांनी मारहाण, दगडानं देखील मारहाण, घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल।